रावेर तालुका के पतौड़ी गांव के निवासी सतीश ढाक ने विविध मांगों को लेकर 15 सितंबर 2025 से ग्राम पंचायत कार्यालय के बाहर आमरण अनशन पर बैठे हैं। प्रमुख मांगे परम पूज्य विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रवेश द्वार के निर्माण के संबंध में बार बार ग्राम पंचायत को लिखित आवेदन दिया था। हालांकि आज तक उस आवेदन पर कोई कार्रवाई नहीं की गई है। साथ ही पातौड़ी की दलित बस्ती में पुनखेड़ा पातौड़ी रोड पूर्व की ओर लगभग 100 फीट तक सीवरेज का काम किया गया था और चूंकि एक व्यक्ति का घर सड़क पर, इसलिए वहां कोई सीवर नहीं है। लगभग 30 फीट की दूरी छोड़कर एक सीवर को निर्माण किया गया था, इसलिए ग्राम पंचायत द्वारा नहीं हटाया गया था। इसलिए उपयोग के लिए गंदा पानी और बारिश के पानी की निकासी नहीं हो रही है। इस वजह से मच्छरों का प्रकोप बढ़ गया है और बदबू भी आती है और सर्दी जुकाम और बुखार जैसी बीमारियां होती हैं। साथ ही स्कूली बच्चे अपनी पढ़ाई पर ध्यान नहीं देते और उन्हें खाने पीने में भी दिक्कत होती है। हालांकि इस संबंध में कोई कार्रवाई होते न देख संबंधित आवेदक दिनांक 15 सितंबर 2025 को प्रातः 11 बजे समूह ग्राम पंचायत पातौड़ी स्थित ग्राम पंचायत कार्यालय के सामने उनके साथ भूख हड़ताल पर गांव के नागरिक भी आमरण अनशन पर बैठे हैं। ग्लोबल इंडिया टीवी के लिए जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। मी सतीश अंबादास टाकणे, संविधान आर्मी युवा जिल्हा अध्यक्ष, संविधान आर्मी। पातुंडी या गावामध्ये अनेक वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचं काम या ठिकाणी 3 लाख रुपये निधी मंजूर असून त्या ठिकाणी प्रवेशद्वाराचा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्या ठिकाणी ग्रामसेवक अधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि काही ग्रामपंचायत सदस्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारावर जाऊन प्रवेशद्वाराच्या आरसीसीच्या बांधकामासाठी, प्रवेशद्वार बांधण्यासाठी त्या ठिकाणी गड्डे खोदकाम झाले होते, परंतु त्या ठिकाणी जातीयतेपणातून ते गड्डे परत बुजवण्यात आले आणि आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचं काम झालेलं नाही आहे। म्हणून मी वारंवार अर्ज केले, पाठपुरावा केला, तक्रारी केल्या, परंतु माझ्या अर्जाची दखल घेतलेली नाही। म्हणून या ठिकाणी मी आमरण उपोषणाचा इशारासुद्धा दिला की या ठिकाणी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, परंतु त्या ठिकाणी माझ्या अर्जाची दखल घेतलेली नाही। म्हणून या ठिकाणी 15/9/2025 या रोजी म्हणजे कालपासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। अन्न पाणी त्याग करून या ठिकाणी हे उपोषण जर न्याय नाही मिळाला तर या ठिकाणी आमचं उपोषण संपणार नाही आणि या ठिकाणी आम्ही मागे हटणार नाही। आमची शासनाला विनंती आहे की या ठिकाणी हे जे या ठिकाणी घडलेलं आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे। या ठिकाणी आमच्या भावना दुखलेल्या आहे। या ठिकाणी हा समाज हा नाराज आहे। या ठिकाणी हा समाज आक्रमक झालेला आहे, कारण की 140 करोड जनतेला न्याय देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांच्याच प्रवेशद्वाराला या ठिकाणी अशा पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। माझं नाव किरण मधुकर पाटील, ग्रामसेवक पाटोंडी। सदर इथे पाटोंडी इथे प्रवेशद्वार म्हणून मंजूर होते। ते सदर काम काही कारणास्तव बंद करण्यात आले होते। तरी सदर कामाचा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, तरी सदर काम त्यांनी येणार असून सांगितले गेले की बाबा आम्ही हे काम मार्गी लावू। आपण पत्रव्यवहार कोणत्या डिपार्टमेंटकडे केला होता? आम्ही PWD ऑफिसला पत्रव्यवहार केलेला आहे। केव्हा केला होता? हे आता एक 2-3 दिवसात। काय सांगितलं की बा त्यांनी असं सांगितलं आहे की बा सदर काम हे समजा काही कारणास्तव बंद झाल्यामुळे ते निधी आहे त्याचा अजून आणि ते काम आम्ही सुरू करू।